आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या बाहेर रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहे। या पाण्यात बसून दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आंघोळ करीत आंदोलन केलं आहे। सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या बाहेर रस्त्यावर अनेक दिवस झाले पावसाचे पाणी साचले आहे। लोकांना या साचलेल्या पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे। आज दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर या साचलेल्या पाण्यात बसून शॅम्पू आणि साबण लावून आंघोळ केली आहे। सांगली सिव्हिल हॉस्पिटलला कोट्यवधीचा निधी आला, मात्र हा पैसा गेला कुठे? लोकांची गैरसोय होत असल्याने हे आंदोलन केले आहे, असं आंदोलकांचं म्हणणं आहे। आज आम्ही या पाण्यात बसून आंघोळ केली आहे, यापुढे याची दखल घेतली नाही तर या पाण्यात सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रमुखांना आणून आंघोळ घालू, असा इशारा दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांनी दिलेला आहे। पद्मभूषण वसंतदादा पाटील या रुग्णालयाने सांगलीची ओळख आरोग्य पंढरी म्हणून महाराष्ट्रात केली गेलेली आहे। या आरोग्य पंढरीची ख्याती अशी झालेली आहे की कर्नाटक, महाराष्ट्र तसेच कोकणातून आजही अंथरुणाला खिळलेले पेशंट या सिव्हिलमध्ये येऊन नावाने व उपचाराने बरे होऊन आपल्या घरी चालत गेलेले आहेत। याचीच ख्याती शासनाने घेऊन या सिव्हिल प्रशासनाला 232 कोटी 33 लाख रुपये दिले गेले। यासाठी दिले की ड्रेनेज विभाग असेल, सिव्हिलची नूतन इमारत असेल, तसेच सुशोभीकरण असेल, यासाठी हा पैसा दिला गेला होता। पण या ठिकाणाला डॉक्टर ननंदीकर म्हणून कार्यरत होते, डीन म्हणून। त्यांचं अजून रिटायरमेंट 1 वर्ष असताना सुद्धा या 232 कोटी 33 लाख रुपयाचा मोठा भ्रष्टाचार करून राजकीय व गुन्हेगारीची ताकद लावून आपलं वय कमी करून घेऊन तिने 1 वर्ष अगोदर रिटायरमेंट घेतलेला आहे। आणि तसेच ड्रेनेजसाठी पैसा जपला असं शासनाला परत कळवलेलं आहे। आम्ही वेळोवेळी दलित महासंघाच्या माध्यमातून या सिव्हिल हॉस्पिटलवर तक्रारी केल्या गेल्या, पण त्या प्रशासन याकडे लक्ष देत नाही। पुन्हा 5 कोटी ड्रेनेज विभागासाठी या सिव्हिल प्रशासनाला दिले गेले आहेत, पण इथं सिव्हिल प्रशासन याकडे लक्ष देत नाही। इथं मोठा साचलेला पाण्याचा डोह आहे। या पाण्यातून जाणारे येणारे जे नागरिक आहेत, वाहतूकदार आहेत, तरी शाळेची मुले आहेत, कामाला जाणारे लोक आहेत, त्यांचा अतोनात हाल होत आहे। या पाण्यामधून 1.5 फूट 2-2 फूट पाणी या ठिकाणाला साचतं। सिव्हिल प्रशासन मात्र झोपेचं सोंग घेऊन याकडे डोळेझाकपणा करत आहे। म्हणून आज आम्ही झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा। त्यांच्या या जो निधी खर्च केला ती कामं कागदावर झाली गेली, पण अंमलात काल नाही, याची चौकशी करा म्हणून आम्ही आज या पाण्यात आंघोळ केलेले आहे। पण संबंधित डीन ननंदीकर किंवा संबंधित चालू डीन प्रशासन आहे, त्यांनी याकडे लक्ष नाही दिलं तर आज आम्ही या पाण्यात आम्ही स्वतः आंघोळ केलेले आहे। पण या पाण्यात आणून त्यांना आंघोळ घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा मी दलित महासंघातर्फे इशारा देतो। हा रस्ता महापालिकेची जबाबदारी आहे का नाही? महापालिकेकडे हा रस्ता आहे, ते तुमचं बरोबर आहे, पण सिव्हिल प्रशासनाकडे 5 कोटी रुपये शिल्लक असताना सुद्धा याकडे तिने लक्ष देत नाहीत। महापालिकेला संबंधित कामाबद्दल पत्र देत नाहीत।